या बिग मॅच साठी आपण बघू शकतोय या GPL ला या यंदाच्या पर्वात मिळालेले दोन संघ. सर त्याच दरम्यान एक मॅन ऑफ द मॅच राहिला या मागच्या मॅचचा. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय प्रफुल केनी. जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रफुल साठी. आणि ते मात्र मॅन ऑफ द मॅच मात्र त्यांनी घ्यायचे. तर इथे मात्र आपण बघू शकतो मराठा वॉरियर्सचे ओनर्स कृष्णा सोमवंशी ते आहेत. त्याचबरोबर श्री 11चे ओनर्स आहेत दिवेश तामोरे, निकेश जाधव, नव्या एंटरप्राइजेसचे ओनर इथे उपस्थित आहेत. त्या सर्व ओनर्सला मी विनंती करतोय की मंचावर येऊन स्थान पडणं व्हायचं. तसंच श्री दत्तसाई संघाचे ओनर्स धनंजयजी व चेतनजी बँगलोर यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी सुद्धा मंचावर इथे स्थान पडणं व्हायचं आहे. आपण पाहू शकतोय दीर्घ एंटरप्राइजेस संघाचे ओनर तन्मेश पाटील यांनी सुद्धा इथे मंचावर स्थान पडणं व्हायचं आहे. जय शिवराचे ओनर्स असतील स्वप्नील मोरे त्यांना सुद्धा विनंती असेल की ते मंचावर येऊन स्थान पडणं व्हायचं आहे. आपण बघू शकतो या नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठान संघाचे ओनर जितेश गोरख यांना सुद्धा मी विनंती करतोय की त्यांनी मंचावर येऊन स्थान पडणं व्हायचं आहे. आपण बघू शकतो या पर्वातील अंतिम सामना आणि या अंतिम सामन्यातील टॉस इथे झालेला आहे. कुंदनजी संके साहेब यांच्या हस्ते टॉस जिंकलेला आहे. आणि या 2026 मधील हे अंतिम क्षण आपल्या भेटीस आपल्याला बघायला मिळत असताना ही अंतिम मॅच दोन मिळालेले संघ आपल्या भेटीस आपण पाहू शकतोय. दीर्घ एंटरप्राइजेस विरुद्ध मराठा वॉरियर्स अशी ही आपण मॅच बघू शकतोय. टॉस जिंकलेला आहे दीर्घ एंटरप्राइजेस संघाने आणि टॉस जिंकून प्रथमतः निवडलं गेलंय क्षेत्ररक्षण म्हणजे आमंत्रित केलं गेलंय फलंदाजीसाठी मराठा वॉरियर्स संघाच्या या फलंदाजाला. चला प्लीज घाई करायचंय क्षेत्ररक्षण लवकरच लावून घ्यायचंय. आता जर पाहायला गेलं तर 4:33 कालावधी आपण पाहू शकतोय. त्याचबरोबर विनंती असेल की सलामीची जोडी लवकरच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. यस सलामीची जोडी सलामीचा स्क्वेअर आपण बघू शकतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल प्रफुल केनी आणि त्यांची साथ देण्यासाठी नीरज वैद्य हे दोन हिरो मराठा वॉरियरचे इथे मात्र आपल्या मंद मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होत असताना दरम्यानच क्षेत्ररक्षण इथे मात्र लागलं जात आहे. दीर्घाव एंटरप्राइजेस संघ जो आपण बघू शकतो फायनल मध्ये केलेला आहे प्रवेश या संघाने. तर दरम्यानच व्हिडिओ मैदानामध्ये मॅच होते स्टार्ट आपल्याला बघायला मिळतं. दोन सलामी फलंदाज आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण मात्र इथे लागलं गेलं आहे. आपण बघू शकतो 6 षटकाची ही मॅच आपल्या भेटीस या अंतिम मॅच मध्ये आपण बघू शकतो या GPL पर्वात मिळालेले आपल्याला हे दोन संघ आपण पाहतोय मराठा वॉरियर्स विरुद्ध दीर्घायू एंटरप्राइजेस ही मॅच आपल्याला भेटीस. इथून मात्र ही मॅच होते स्टार्ट. दरम्यानच येते पंचांकडून आम्हाला इशारा या मॅच स्टार्टचा.
विशाल तामोरे GPS स्टार आपण बघू शकतो. विशाल तामोरे काय गोलंदाजी त्याच्या नावावर आतापर्यंत लागली आहे. यस, आता मात्र होईल टाइमर ऑन. तर इथून मात्र होतं टाइमर ऑन. स्टार्ट झालेली आहे मॅच. आपण बघू शकतो फायनल धमाका. पहिलाच बॉल शॉर्ट पिचचा चेंडू. इथून मात्र पहिलाच बॉल वर चूक झालाय. झेल मात्र इथे सोडला गेलाय नीरज वैद्यचा. इक्षित केनी इथे होते सर्कल मध्ये. इथे मात्र चूक झाला इक्षित केनी कडून, कारण नीरज वैद्य असा फलंदाज आहे, त्याला मात्र संधी मिळाली त्याचा तो फायदा मात्र घेऊ शकतो. या पहिलाच बॉलवर विकेट मिळवून दिली होती विशाल तामोरेने. तिथून मात्र एक धाव कंप्लीट. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक धाव्याने ढकलून काढलाय. थर्डमॅन क्षेत्रात चेंडूला फिट केला जातोय. तोवर एक धाव इथे सहज मिळते. तर खरोखर विशालचं जर बघितलं गेलं तर तारीफ असेल ज्या पद्धतीने त्यांनी या पूर्ण टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी केलाय. जबरदस्त बॉलिंग अटॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालाय. पुढचा बॉल विशाल घेऊन येतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू चेंडूला जाऊन फील्ड केलाय. यस नो इथे मात्र थोडासा फंबल होतोय नीरज. तर धावा इथे मात्र जमवतात धावफलकावर 2 आपण बघू शकतोय. तर बघूया अनंतचा पुढचा चेंडू. इथून मात्र बॅट वेगाने फिरवलाय. यावेळी चेंडू जातोय लॉंगऑफच्या डोक्यावरून. चेंडू निघून जाईल चौकारासाठी. जाऊया डीजे जवळ आणि देऊया आपण एक डीजेला संधी. तर इथे मात्र आपण बघू शकता तर नीरज वैद्यला पहिलाच बॉलवर इथे मात्र विकेट मिळवून दिली होती विशाल तांबोरेने, परंतु झेल तिथे सुटला गेला. इक्षित केनी तिथे तैनात होते. आनंदाचा पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. आणि इथे काय घडलाय. इथे मात्र गरज नव्हती नीरजला. इथे मात्र आपली विकेट मात्र गमावताना धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होता पहिला विकेट मराठा वॉरियर्स संघाचा. झेल मात्र तिथे सोडला होता. संधी मात्र निर्माण झाली होती, परंतु संधीचा मात्र पुरेपूर फायदा उचलता आला नाही. पहिला विकेट मराठा वॉरियर्स संघाचा. जाऊया डीजे जवळ. तर इथे मात्र शेवटचा बॉल पवन का झोका. ओ इथून मात्र बॉल फेकून देण्याचा प्रयत्न लॉंग ऑन. चेंडू निघून जातोय चौकारासाठी. आता मात्र इथं पवनच्या बॅट मधून षटकानंतर धावसंख्या जी स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचल्या 10-1 गडीच्या मोबदल्यामध्ये मराठा वॉरियर्स संघ आपण पाहू शकतोय या फायनल मॅच मध्ये. तर इथून मात्र पुढचा बॉल. इथून मात्र एक धाव तिथे कंप्लीट केली जाते.
तर एक धावेने धावसंख्या इथे मात्र वाढली जाईल 11 वर. तर फायनल धमाक आपण बघू शकतो या मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना, अंतिम सामना आपण बघू शकतो. मराठा वॉरियर्स विरुद्ध दिरगाव एंटरप्राइजेस अशी ही मॅच आपल्याला भेटीस. त्याचा पुढचा बॉल श्रीपाद फेकून देण्याचा प्रयत्न, यावेळी जबरदस्त फटका पवन केनीच्या बॅट मधून येतोय, यष्टीच्या मागून चौका. तर आपण बघू शकतोय तर 1.3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या आपण धावफलकावर बघू शकतात 15 धावा आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र जबरदस्त फटका, पवन हवा का झोका, येतोय पवनच्या बॅट मधून षटकार. तर बघूया पुढचा बॉल. इथून मात्र पवन चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, झेल सोडलाय. इथून मात्र झेल सोडला गेलाय. आपण बघू शकता, मला वाटतं की तिथे ब्रजेश मोरे तिथे होते. तर शेवटचा बॉल या षटकातून. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड फटका, इथून मात्र जातोय कार्पेटच्या स्थानी क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव तिथे सहज मिळते. तर एक धाव्यांनी इथून मात्र षटकाची समाप्ती होईल. 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड लागली गेल्या 22 धावा. तर आपण बघतोय ऑन स्क्रीन आमचे प्रेक्षक हास्य तिथे मात्र भरभरून आनंद घेतोय आपल्या मॅचचा. तर 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय. 2 षटकानंतर धावसंख्या जी स्कोरबोर्ड वर लागली गेल्या 22 धावा. आपण बघतो मराठा वॉरियर्स आजचा या स्पर्धेतील अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसातील फायनल मॅच आपण पाहू शकतोय. तर विशाल तांबोरे पुन्हा एकदा येतोय. जीपीएस स्टार आपण बघतोय, चांगला गोलंदाज आपण पाहिलाय. पहिलाच बॉल, इथे मात्र सन्मान दिला बॉलला. एक धाव कंप्लीट केला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दरम्यानच आपण पाहू शकतो सुंदर आणि बिटवीन द विकेट 2 धाव इथे कंप्लीट केल्या जातात. आणि तसा पुढचा चेंडू विशाल तांबोरे, इथून मात्र पुढे एकदा सुपला शॉट करण्याचा प्रयत्न, इथून मात्र
पवन काय करतोय या मॅच मध्ये इथून मात्र प्रश्नचिन्ह राहिलाय. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी करत होता, परंतु यष्टीच्या मागून जबरदस्त क्षेत्ररक्षण करत असताना रुपेश मोरेला आपण पाहू शकता. तर आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 2.2 चेंडूचा खेळ इथे कम्प्लीट झालाय. धावसंख्या 24 व जाऊन पोचते. एक विकेट जो मिळवण्यात आतापर्यंत यशस्वी झाला हा संघ. पुन्हा एकदा बॅट फिरवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा इथून मात्र पवन केनी याला परतावा लागेल. कमॉन डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विशालने मिळून दिला या दुसरी विकेट, ती म्हणजेच पवन केनीची. आता मात्र दिव्यांग मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. विशालला आपण बघतोय चांगली गोलंदाजी करताना. पहिलाच बॉलला इथे फेकून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय षटकारासाठी. दिव्यांग नावाचा ब्रँडेड फटका. काय बॅटिंग. ते मात्र आपण बघतोय दिव्यांगसाठी कैलास सुतार यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे आणि या षटकाराला सुद्धा आलेला आहे. पुढचा बॉल इथून मात्र षटकारानंतर सन्मान दिला. माहिती आहे चांगला गोलंदाज आहे, इथून मात्र त्याला सन्मान दिला जातो. इथे मात्र एक धाव घेतली जाते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. 2 धाव इथे कंप्लीट केल्यात मराठा वॉरियर्स संघ. इथे मात्र अडचणीला, परंतु त्यांचं अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न इथे मात्र दिव्यांग करत असताना. नाव दिव्यांग आहे परंतु काम मात्र चांगलं चाललंय त्याचं. धावसंख्या आता मात्र आपण बघू शकता स्कोरबोर्ड वर 33 धावा आतापर्यंत जमवल्यात. माफ करा 32 धावा. इथून मात्र शेवटचा बॉल असेल 32 धावा. इथे मात्र आपण पाहू शकतोय आणि त्याचा शेवटचा बॉल जबरदस्त बॉल मात्र इथे फेकून दिला लॉंगॉनच्या डोक्यावरून. येतोय दिव्यांग नावाचा ब्रँडेड फटका. वाजवटीचे आहे. पटकन व्हॉलंटियर्स पाणी घेऊन जायचंय. तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय या सर्व ओनर्सला की त्यांनी कृपया मंचावर येण्याची कृपा करावी. आपण पाहू शकता आतापर्यंत जर पाहायला गेलं तर निकेत जाधव आणि नव एंटरप्राइजेस तसंच श्रीलाईव्हचे ओनर इथे उपस्थित झालेले आहेत. तरी बाकीचे जे ओनर्स आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की त्यांनी कृपया मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. व्हायचं आहे. त्याचबरोबर दीर्घाव एंटरप्राइजेसचे ओनर्स मला वाटतं की तन्मेश पाटील यांना सुद्धा मी विनंती करतोय की मंचावरून स्थान बनवायचंय. जय शिवरावचे ओनर स्वप्नील मोरे, त्याचबरोबर आरो एंटरप्राइजेसचे ओनर भावीजी धर्ममेर, तसंच नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठानचे ओनर जितेश गोरख, मराठा वॉरियर्सचे ओनर कृष्णा सोमवंशी. तर प्लीज या सर्व ओनर्सने कृपया मंचावर येण्याची कृपा करावी. तर दरम्यान जोडी या 3 षटक इथे कंप्लीट झाले. 3 षटकानंतर धावसंख्या जी स्कोरबोर्ड वर लागली गेल्या 38. चौथं षटक इथे मात्र गोलंदाजी मार्कवर मिस्टर आर्यन पाटील आपण पाहू शकतो. ते मात्र हो पहिलाच बॉल ज्या वेगाने आला होता त्याच वेगाने पाठवलाय लॉंगॉनच्या क्षेत्रात. इथे मात्र चेंडूला फील्ड करत ओव्हर 2 धाव इथे सहज मिळत आहेत. धावसंख्या इथे 2 ने वाढेल, 40 वर जाऊन पोहोचते. आपण पाहिलं गेलं दीर्घायू एंटरप्राइजेस विरुद्ध आरो एंटरप्राइजेस काय मॅच आपल्याला बघायला मिळाली. अखेरपर्यंत हा सामना येऊन पोहोचला होता, परंतु हार मात्र पत्करावी लागली ती या टीमला. पुढचा बॉल इथून मात्र
चेंडूला फाईन लेगच्या दिशेने पाठवलाय चौकारासाठी. जबरदस्त फटका. या मॅचचा आनंद इथे मात्र लुटतात. आपण पाहिलं गेलं ऑन स्क्रीन एक बाल प्रेक्षक आपल्याला या बेटीस या मॅचच्या माध्यमातून एक धाव इथे दरम्यानच कंप्लीट केली जाते. आर्यन मात्र जबरदस्त गोलंदाजी करतोय. आतापर्यंत काय घडलंय काय बिघडलं जर पाहिलं गेलं तर पहिला बॉल 2 धावा, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसऱ्या बॉल मागे 1 धावा. तर जबरदस्त वेगाने इथे मात्र गोलंदाजी करत असताना आर्यन आपण बघू शकतो का गिवली गावला मिळालेला उभरता सितारा आपण पाहू शकतो आर्यनच्या माध्यमातून. आनंदाचा पंचांकडे मागितली आता इथे मात्र दोन्ही खेळाडू एकाच दिशेला बघायला मिळतात आणि इथून मात्र होते प्रफुल्ल बाद. चूक झाला मी म्हणेल खेळाडूंकडून. इथून मात्र बाद होताना प्रफुल्ल. गावड तसंच तुषार पाटील. इथून मात्र दुसऱ्या बॉलवर इथून मात्र विकेट. आता मात्र दिव्यांग बाद होतोय. इथून मात्र चूक झालाय. जय मेहर प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. जय मेहर. 3.4 चेंडूचा खेळ धावसंख्या 45 वर इथे मात्र रोखली गेलाय. काय बॉलिंग आर्यनने इथे मात्र केलाय. जबरदस्त बॉलिंग करतोय आपल्या संघाकरता. इथे मात्र गिवलीतून दिसून आलाय आर्यन हा जीपीएलच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्याने प्रदर्शन दिलं या पूर्ण टुर्नामेंट मध्ये खरोखरच जबरदस्त. तर शेवटचा बॉल इथून मात्र धावसंख्या 45. तिथून मात्र शेवटचा बॉल. तर इथून मात्र शेवटचा बॉल. इथून मात्र चेंडूच्या मागे निघून जातोय. इथून मात्र एक धाव कंप्लीट केला आणि बघता बघता इथून मात्र चेंडू जातोय चौकारासाठी. येते बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा. अशा प्रकारे षटक इथे पूर्ण होतोय. 4 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या जी स्कोरबोर्डवर लागली गेली ती 49 धावा धावफलकावर लागली जात आहे. दरम्यानच आपण बघू शकतोय की मंचावर इथे आपल्याला जे ओनर्स उपस्थित झालेत. आता आमच्यापर्यंत जस्ट बातमी मिळाली की आमचे जे लाडके ओनर आहेत निकेश जाधव यांचा आज जन्मदिवस आहे. तर जन्मदिवसानिमित्त निकेश जाधव यांना मी या जीपीएल तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो या वाढदिवसाचा. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत निकेश जाधव साठी. आज त्यांचा जन्मदिवस आपण बघू शकतोय.
मागे प्रत्येक षटकाराच्या मागे 100 रुपयाचा पारितोषिक जे असेल विराटसाठी कैलास सुतारकडनं, त्याचबरोबर लोचनसाठी जे पारितोषिक लागलंय प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक त्यांचे बंधू दुर्गेश यांच्याकडनं जे पारितोषिक लागलंय. दरम्यानच झालेल्या 4 षटक पूर्व 4 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 4 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली गेली जी स्कोरबोर्ड वर लागली गेलं 49 49 धावा इथे आपण पाहू शकतोय. ब्रजेश मोरे इथे मात्र गोलंदाजीसाठी पहिला बॉल इथून मात्र जातोय कार्पेटच्या सहाय्याने. दरम्यान चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा तिथे सहज मिळतात. 51 धावा इथून मात्र स्कोरबोर्ड वर लागल्यात. तर लोचनीतून मात्र काही करायला चांगली क्षमता लोचन जवळ आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. फलंदाज मात्र चांगली करावी लागेल. धावसंख्या जर पाहिली गेली तर 51 वर आता मात्र अडकली गेले. काही नक्कीच प्रशंसा असेल जी दीर्घ एंटरप्राइजेस संघाची ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केलंय पूर्ण टुर्नामेंट मध्ये खुश केलं आपल्या गोलंदाजीतून. आतापर्यंत जर पाहिलं गेला तर आपल्या या गोलंदाजीच्या बळावर हा संघ इथपर्यंत मजल मारले. या फायनल मध्ये चांगले गोलंदाज जे या संघाला लाभलेले आपण पाहू शकतात. त्यातला त्यात जर तारीफ करेल तर आपण पाहू शकतो की विशाल तामरेला ज्या पद्धतीने त्यांना गोलंदाज मिळाला विशालच्या स्वरूपात जबरदस्त खेळाडू जो आपण पाहायला गेलाय. इथून मात्र जबरदस्त फटका आहे. चेंडू निघून जातोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी आमच्या महिला कक्षामध्ये. षटकार प्लीज लक्ष द्यायचं की इजा झाली नाही की त्याची जरा बघायचं आहे. तर नक्कीच नशिबाची साथ इथे मात्र महिला वर्गांना मिळाली. कुठल्याही प्रकारची इजा तिथे पाहायला मिळाली नाही. तर रम्यातच जे षटकारासाठी लागलेत पैसे लोचनवर 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या बंधूकडनं प्रत्येक षटकाराला. 3 बॉल 3 जर षटकार मारले तर मयूरकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. आणि त्याचा पुढचा बॉल इथून मात्र मिस करतोय. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी असते. धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचलाय मराठा वॉरियर्स संघ आपण बघतोय या फायनल मॅच मध्ये. त्याचबरोबर दीर्घ एंटरप्राइजेस इथे मात्र वारंवार नाव घेतलं जाते कारण ज्या पद्धतीने या फायनल मध्ये येऊन पोहोचलेले 2 संघ आपण पाहू शकतोय. चांगली कामगिरी या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळाली. ऑर्फिसचा चेंडू होता त्याला मात्र खोदून काढला. चेंडू जातोय लॉंगोच्या डोक्यावरून षटकारासाठी जबरदस्त फटका. आता मात्र लोचन काय जबरदस्त बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 63 वर जाऊन पोहोचलाय. इथून मात्र पुढचा बॉल इथून मात्र सोडून दिलाय चेंडूला. इथून मात्र बघूया तटस्थ पंच. इथून मात्र शेवटचा बॉल इथून मात्र निर्धाव 5 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 5 षटकानंतर धावसंख्या जी धावफलकावर लागली गेलाय 63. 4 विकेट्स इथे मात्र गमावत असताना पुन्हा एकदा मी म्हणतो एका सुमधुर संगीतासाठी. प्लीज कॉमेंटरी बॉक्सशी संपर्क तुम्ही पटकन साधायचा आहे. रिक्वेस्ट असेल. जय मेहर. पाहायला गेलं तर 5 षटक इथे कंप्लीट झालेत. 5 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली गेली तर 63 धावा ऑन द स्कोर बोर्ड लागल्या गेल्यात. विराजला आपण बघू शकतात पहिला मॅच मध्ये चांगली कामगिरी त्यांनी केल्या. इथून मात्र काय करेल शेवटचं हे षटक आर्यन पहिला बॉल फुलटा असं चेंडू दांडक राहून चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक परंतु चेंडू जातोय क्षेत्ररक्षक डोक्यावरून. 1 धाव्यांचं रूपांतर 2 धाव्या तिथे करत असताना 3री धाव घेतोय का. आणि इथून मात्र बघूया पंचांचा डिसिजन काय असेल. रिव्ह्यू इथे मात्र घेतला जातोय.
तर इथून मात्र लोचन बाद होतोय. पंचांचा डिसिजन इथे आलेला आहे. लोचन मात्र इथून बाद होताना जे तटस्थ पंच जे थर्ड अंपायर लाभले होते आपण बघू शकतात. विनायक केनी आणि राकेश प्रभू इथे थर्ड पंच आपल्याला बघायला मिळाले. एक चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून. इथून मात्र आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना जगदीश हंबिरे, लोचन हंबिरे इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल परत, कारण धावा घेण्याचा प्रयत्न तिथे पाहिला आणि या नंतर मात्र विकेट्स. पासष्ट धावा धावफलकावर आपण पाहतोय आणि तसा पुढचा बॉल. हो काय बॉल आपल्याला बघायला मिळतोय. पंचांकडे मागितली होती दाद आणि यस, इथून मात्र बाद होतोय. विराजला जावं लागेल बॅक टू द डग आउट. तर आपण बघू शकतो आपल्या सर्वांसाठी खुशखबर जी आपल्याला बघायला मिळते. उपसरपंच चषक शिंदेगड भावेजी धर्ममेर यांच्या हस्ते यंदाच्या या सत्रात आपल्याला ही स्पर्धा बघायला मिळेल. तर या स्पर्धेसाठी कॉन्टॅक्ट आपण बघू शकतोय. राज पुजारी, वैभव तामोरे, त्याचबरोबर यज्ञेश दौंडे. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र ब्लॉक कॉल बॉलला चांगला खेळला गेला. तिथे आपल्याला बघायला मिळाला साहिल पागदरे जबरदस्त खेळला या बॉलला. ब्रह्मास्त्र होता या क्रिकेट मधील आणि या ब्रह्मास्त्राचा वापर जिथे केला गेला होता त्याला मात्र तोड मात्र चांगलं दिलं साहिलने. 2 धाव तिथे कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 ने वाढली जाते 67 वर जाऊन पोहोचताना. तर इथून मात्र अजूनही 3 बॉल बाकी आहेत. आर्यन चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खराब बॉल. इथून मात्र पुन्हा यावं लागेल पुढच्या चेंडूसाठी. पंचांकडून येतो स्वर चेंडूचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्यात 1 ने भर पडली गेली. इथून धावसंख्या जाऊन पोहोचते 68 वर. पहिले 2 बॉल 2 विकेट्स आर्यन पाटील आपण पाहिलं गेलं. त्यानंतर मात्र पुढचा बॉल 2 धावा. हो यावेळी काय बॉल वेगाने मात्र इथे जबरदस्त बॉल मात्र इथे फेकला गेला होता या बॉल गोलंदाजीतून. इथून मात्र साहिलने आपली विकेट सॅक्रिफाईस केलाय, कारण जगदीश जवळ आहे क्षमता चांगली खेळी करण्याची. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि या शेवटच्या 2 बॉल मध्ये किती धावा इथे मात्र जमवता हा संघ आपण नक्कीच पाहूया. जगदीश अंबिरे इथून मात्र शेवटच्या 2 बॉलवर आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्येचा आतापर्यंत विचार केला तर 68 धावा 68 ऑन द स्कोरबोर्ड लागला जातात. शेवटचे 2 बॉल असतील आणि इथून मात्र किती धावांचं लक्ष सामोरं ठेवलं जाईल. आपण बघू शकतोय फायनल धमाका शेवटची मॅच या पर्वातील. आता मात्र हा बॉल जातोय स्क्वेअर एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र बघता हो थोडा करता मात्र इथे बचावला जातो. जर डायरेक्ट हिट असता तर नक्कीच कुठेतरी परतावं लागलं असतं तंबूच्या आसऱ्याला, परंतु 2 धाव इथे कंप्लीट होतात. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक असेल. धावसंख्या जी झालेली आहे 70. इथून मात्र शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉल मध्ये इथून मात्र काय करेल. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 70 वर जाऊन पोहोचलेला हा संघ मराठा वॉरियर्स आपण बघतोय. चांगली गोलंदाजी या संघाकडे अजूनही आपण पाहू शकतोय. प्रफुल असेल, पवन असेल, त्याचबरोबर लोचन. शेवटचा बॉल आणि ते मात्र ब्लॉक करून घेतला हा बॉल. पहिला बॉल इथे 1 धाव कंप्लीट होता. दुसरी धाव इथे घेतली जाते का, तर इथून मात्र 2 धाव इथे मात्र घेण्याचा प्रयत्न. इथे विकेट्स मात्र होते. तर धावसंख्या 1 ने इथे 71 वर जाऊन पोहोचला आणि 72 धावांचं हे टार्गेट समोर ठेवलं गेलंय. ते
दीर्घ एंटरप्राइजेस संघासमोर दरम्यानच होतं ब्रेक थ्रू आणि मी बोलतो या ब्रेक थ्रूच्या माध्यमातून एक सुमधुर संगीतासाठी दरम्यानच विराज अंबिरे प्लीज आमच्या कॉमेंटरी बॉक्सशी पटकन संपर्क साधायचा आहे. लवकरच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर थँक्यू. तर आपण बघू शकतात की आपल्याला जे ओनर्स जी उपस्थित आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये तर श्री लाईव्हचे ओनर्स आणि त्याचबरोबर नव्या एंटरप्राइजेसचे ओनर्स इथे मात्र आलेले आहेत. तर बाकीचे जे ओनर्स आहेत त्यांना मी विनंती करतोय की कृपया त्यांनी आमच्या या समालोचन कक्षात येऊन स्थान पण व्हायचं आहे. मी विनंती करेल की धनंजयजी बँगलोरी व चेतनजी बँगलोरी त्याचबरोबर स्वप्नील मोरे भावेशजी धर्ममेर उपस्थित नाही आहेत तर त्यांचे छोटे बंधू नितेश धर्ममेर यांना मी विनंती करतोय की कृपया त्यांनी मनसावर स्थानपन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर तन्मेश पाटील जितेश गोरख व कृष्णा सोमवंशी तसंच विश्राम ठाकूर यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर जे आमचे स्पॉन्सर जे लागले होते या टुर्नामेंटसाठी त्यांना देखील मी विनंती करेल की त्यांनी सुद्धा या मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपण बघू शकतो वैभव तामोरे यांना मी विनंती करतोय की त्यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. कल्पेश किनी, आशिष धर्ममेर, हर्षल प्रभू तसंच ब्रिजेश गावड ह्या सर्व स्पॉन्सरशिपला देखील मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचे. त्याचबरोबर आपण बघू शकतात की चेतन धानमेर, भूषण पावडे, तुषार पाटील, कुंदन मोरे, रुक्मिणी हंबिरे, राकेश सावे, तन्मेश पाटील आणि प्लीज विनंती करतोय की त्यांनी कृपया मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तर दरम्यानच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघू शकतो या GPL मधील अंतिम क्षण आणि या अंतिम क्षणामध्ये मिळालेले आपल्याला हे दोन संघ आपण बघू शकतोय. दीर्घायू एंटरप्राइजेस दरम्यानच आपण बघू शकतोय की त्यांचा प्रतिस्पर्धी येतोय पंचांकडून कॉल मॅच होते ऑन. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल प्रफुल्ल केनी. पहिलाच बॉल ब्लॉक लाईनचा चेंडू होता इथून मात्र खोदून काढला जातो लॉंगॉनच्या दिशेने कार्पेटच्या स्थानी चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धावी ते कंप्लीट होते सहज. श्रीपाद हंबिरे आता मात्र इथे मात्र त्याची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. तर आता मात्र श्रीपादवर विश्वास दाखवलाय ओनरने
कर्णधाराने. इथून मात्र काय होईल? श्रीपादला दिला संधी, बॅट वेगाने फिरवली होती, बॉलला चांगला फील्ड केला, जबरदस्त फील्ड. लोचन गंभीर आपण बघू शकतोय एफर्ट देतोय मैदानामध्ये. या फायनल मॅच मध्ये आपण बघू शकतोय मराठा वॉरियर्स विरुद्ध दिरगाव एंटरप्राइजेस ही मॅच आपल्याला बघायला मिळते. आणि आमचे लाडके प्रेक्षक आपण पाहू शकतात मैदानाच्या चहू बाजूने या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला बघायला मिळतोय. खूप सुंदर आयोजन जे यंदाच्या या सत्रात आपल्याला बघायला मिळालं या जीपीएलच्या माध्यमातून. मजा आली या मॅच मध्ये. पहिल्यांदाच ऑक्शन हे आपल्या गावामध्ये झालं. दरम्यान इथे मात्र फटका खेळला, जेल होईल का? इथे मात्र सुपर जेल. नीरज वैद्य तिथे तैनात होते आणि इथून मात्र झेलला कनेक्ट केलाय. काय जबरदस्त झेल पकडलाय. जे नीरज वैद्य आपण ऑन स्क्रीन बघतोय, आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजी मार्गावर घिवलीचा हार्दिक पांड्या. काही कमालीचा एफर्ट तो देतोय या पूर्ण टुर्नामेंट मध्ये. प्रफुल्ल केनी इथून मात्र एक नवीन मिळालेला चेहरा या शेवटच्या मॅच मध्ये, या अंतिम मॅच मध्ये आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळत असताना आर्यन पाटील आता मात्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. झालाय दाखल कारण भावेशची विकेट मात्र तिथे गेलाय. तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ इथे झालाय. धावसंख्या मात्र 2, 1 विकेट प्रफुल्लच्या नावावर आतापर्यंत राहिलेली. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा आर्यनसाठी सज्ज होतय. नक्कीच आपण बघितलं एक घिवली गावाला मिळालेला हा एक हिरा जो आपण बघू शकतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन प्रफुल्ल या बॉलसाठी हलक्या त्याने या चेंडूला ढकलला गेला सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव तिथे सहज मिळते. एक धाव्यांनी धावफलक मात्र सरसावलं जाते, जाऊन पोचते ते म्हणजेच 3 धाव्यांवर. तो खरोखरच यंदाच्या ह्या सत्रात खूप सुंदर आयोजन जे आपल्याला मिळालं या ऑर्गनायझेशन कडून. या लाईनचा चेंडू होता, इथून मात्र जबरदस्त बॉल. श्रीपाद यांना समजला नाहीये. आता मात्र शेवटचा बॉल असेल. धावसंख्या मात्र 3, 1 डिजिट स्कोर आपण बघू शकतो. या 1 विकेट इथे मात्र गमावून बसला हा संघ. आपण बघू शकतोय मराठा वॉरियर्स विरुद्ध दिरगाव एंटरप्राइजेस अशी ही मॅच आपल्याला बघायला मिळाली. पहिल्यांदाच ऑक्शन हे आपल्या गावात पाहायला मिळालं आणि ऑक्शनच्या मदतीने ही स्पर्धा पहिल्यांदाच ही खेळवण्यात आली. पहिला बॉल, पुन्हा एकदा जबरदस्त बॉल, यॉर्क लाईनचा चेंडू. इथून मात्र चेंडूला खेळला 1 धाव्यांसाठी. 1 धाव्यांनी षटकाची होती समाप्ती. 1 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला आणि 1 षटकानंतर धावसंख्या जी स्कोरबोर्डवर लागली गेली 4 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. दरम्यानच मी वळते पुन्हा एकदा या सुमधुर संगीतासाठी. बहात्तर धावांचं हे टार्गेट ठेवलं गेलं. पवन इथून मात्र व्हेरिएशन स्लोअर फुलटॉस बॉल इथून मात्र बघायला मिळाला. 1 धाव तिथे कंप्लीट होत आहे. तर धावची संधी तिथे होती परंतु बचावला जाईल. 1 धाव कंप्लीट तिथे होत आहे. धावसंख्या एकीने इथे मात्र भर पडली गेली, जाऊन पोहोचते 5 वर. तर पवन की आपण बघू शकतो हवा का जो का नावातच नाव आहे पवन. आपण पवन म्हटलं तरी वारा हवा ज्याला आपण ओळखतो आणि त्या हवेप्रमाणे, त्या वेगाप्रमाणे, हवेच्या वेगाप्रमाणे मात्र पवन इथे गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर पुढचा बॉल घेऊन येतोय पुन्हा एकदा. त्यानंतर बॅट आणि चेंडूचा इतका फारसा कनेक्शन नव्हता परंतु चेंडू जाते लॉंग मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे त्यानंतर डीप मध्ये फील्ड करेपर्यंत 1 धाव्यांचं रूपांतर तिथे मात्र 2 धाव्यात बघायला मिळालं आहे. सुंदर आणि बिटवीन द विकेट. तर या मॅच मध्ये जर टिकून राहायचं असेल तर आर्यनला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. जबरदस्त बॅटर आपल्याला जो मिळाला आर्यन, इथे मात्र अखेरपर्यंत मैदानाच्या आत असणं गरजेचं असेल आर्यनला.
ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय अक्षरशः डोळ्याचं पारडं फेडणार हा फटके त्याच्या बॅट मधून आपण नेहमीच पाहिलेत या पूर्ण जीपीएल मध्ये। यावेळी चेंडू जातोय उंच पार हवेत आणि आता मात्र झेल पकडलाय साहिलने, मोठी विकेट बडी मतली चाल में फसते हुई इथून मात्र आर्यनला बाद केला जात आहे। आर्यन बॅक टू द डग आउट, दुसरा गडी बाद दीर्घ इंटरप्राइजेस संघाचा। कम ऑन डीजे। चूक झाला आर्यनकडनं। मी म्हटलं होतं की आर्यनला मैदानामध्ये राहणं गरजेचं होतं, थोडासा टाइम घेणं गरजेचं होतं आर्यनला, परंतु इथे मात्र थोडीशी घाई दाखवली मी म्हणेल आर्यनने, कारण मोठी विकेट होती आर्यनची। आर्यन जर मैदानात असता तर खूप महत्वाची विकेट होती। पुन्हा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी रुपेश मोरे पहिला चेंडूवर, इथून मात्र बॅट आपली वेगाने फिरवतोय एक धाव्यांच्या रूपात, तर इथून मात्र 2 धाव्यामध्ये घेत असताना धावसंख्या इथे 2 ने वाढली गेली आहे। धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धाव्यांवर। 1.4 चेंडूचा खेळ आता आपण पाहतोय। आपण बघू शकतो ही फायनल मॅच, अंतिम मॅच, आणि या अंतिम मॅच मध्ये आपल्याला जे मिळालेले आहेत ते तर आपण बघू शकतो यानंतरचा पुढचा बॉल आनंदाचा बॉल, इथून मात्र शिल्पासाठी कैलास सूत्रांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक जे लाभलेलं आहे। आपण बघू शकतो या आपल्या या सर्व खेळाडूंच्या भेटीसाठी एक स्पर्धेचं आयोजन या यंदाच्या सत्रात आपल्याला बघायला मिळते। उपसरपंच चषक शिंदेगड भावेजी धर्ममेर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण बघू शकतोय 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000, त्याचबरोबर तृतीय व चतुर्थ पारितोषिक 25 हजाराचं हे पारितोषिक आपण पाहू शकतोय। आणि या स्पर्धेचा कॉन्टॅक्ट जर आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेची भेट जर घ्यायची असेल तर तुम्हाला भेटावं लागेल तिथे आमचे राजपुजारी, त्याचबरोबर वैभव तांबरे आणि यज्ञेश दवणे असे या 3 आमचे या खेळाडूंशी कॉन्टॅक्ट मात्र आपण साधायचा आहे। दरम्यान जाऊया मॅच मध्ये। पुढचा बॉल इथून आता लांगोनच्या दिशेमध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे आपण बघू शकतो घिवलीचा हार्दिक पांड्या, इथे आपल्याला बघायला मिळतो चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 धाव तिथे सहज मिळते। धावसंख्यामध्ये 1 ने बदल झालेली आपण बघतोय। धावसंख्या इथून जाऊन पोहोचला 12 वर। तर आपण बघू शकतो 2.1 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय। धावसंख्या 12, विकेट्स 2 इथे मात्र गेलेत। लोचन हंबीरे आपण बघू शकतो ते विकेटवर गोलंदाजी करतोय। पहिला बॉल ते मात्र हाताळला, दुसरा बॉल इथून जबरदस्त फटका होता, ओ हो इथून मात्र पुन्हा एकदा विकेट। रुपेश मोरे बॅक टू द डग आउट, इथून मात्र दीर्घ इंटरप्राइजेस अडचणीला जातोय सामोरा, कारण तिसरी विकेट रुपेशच्या स्वरूपामध्ये त्यांना मात्र इथे प्राप्त होताना जबरदस्त झेल जगदीश अंबिरेच्या माध्यमातून। जाऊया डीजे जवळ। मात्र तुमच्याकडे शिल्लक अजूनही तुम्हाला 2 षटक हाताळायचे आहेत। ह्यानंतरचे केवल तांबरे नवीन फलंदाज दाखल झालाय। केवल इथे मात्र चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी या स्पर्धेत केलंय, परंतु ह्यावेळी आता चांगली नाही तर उत्तम दर्जाची बॅटिंग करावी लागेल। अखेरपर्यंत या मैदानाच्या आतमध्ये टिकून राहावं लागेल, कारण धावसंख्येचं लक्ष जर पाहिलं गेलं तर 72चं टार्गेट ठेवलंय संघ। जर आतापर्यंत पाहायला गेला तर अडचणीला मात्र सामोरे जातोय, इथून मात्र मोठी धावा येणं गरजेचं असेल। ही जिम्मेदारी केवलवरच नाही तर श्रीपादवर सुद्धा घ्यावी लागेल, कारण
कर्णधाराने विश्वास दाखवला होता, ओपनिंग साठी आला होता. आतापर्यंत 6 बॉल खेळला, 6 बॉल मध्ये मात्र 5 धावा त्याने जमवल्या. इथून मात्र काय करायची बात. पुढचा बॉल बॅटची कडा, चेंडू जात हवेत, इथून मात्र जेल. यस, इथून मात्र दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला श्रीपाद जातोय डगआउटच्या दिशेने. डीजे तर आता मात्र इथे कुठेतरी वाटतंय की दीर्घायू संघ इथे मात्र थोडेसे आपले मनोबल मात्र खचतोय. कारण आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 2.4 चेंडूचा हा खेळ झाला. धावसंख्या मात्र 13 ही स्कोर बोर्डवर लागली गेल्या. 4 विकेट्स त्यांनी गमावलेत. दिशांत राऊत आता मात्र येतोय फलंदाजीसाठी. पहिलाच बॉलला कट करण्याचा प्रयत्न, बॉल जातो यष्टीच्या मागून डॉट बॉल साठी. आता मात्र राहिला शेवटचा बॉल शिल्लक. मात्र 2 धावा या षटकात त्यांनी दिलेत. तर 2 बॉल, आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल. तर बॅटची कडा पुन्हा एकदा आपण बघतोय. तर धावा इथे मात्र आपण बघू शकतोय. इथून मात्र डॉट बॉल आणि अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकानंतर धावसंख्या जी लागली गेली ती मात्र 13. दीर्घायू एंटरप्राइजेस संघ इथून मात्र काय करेल, नक्की सर्वांचं लक्ष केंद्रित आहे. दरम्यानच ड्रिंक ब्रेक्स इथे मात्र जाते का, तर वेळेची कमतरता आणि जबरदस्त. ते मात्र थँक्यू सो मच. आपण बघू शकतोय आमचे कॅमेरामॅन. पहिलाच बॉल इथून मात्र फेकून देण्याचा प्रयत्न होता केवलचा. तर केवल इथून मात्र पहिला बॉल बिगिटचा प्रयत्नात होता. बॅट मात्र त्याला फिरवावी लागेल, कारण इथून मात्र समीकरण जर पाहिलं गेलं तर भलं मोठं हे समीकरण आपण पाहू शकतोय. 17 बॉल मध्ये 59 धावांची गरज. दरम्यानच 1 धाव इथे कंप्लीट होते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग, इथून मात्र मिस होतोय. चूक केला लोचनने. 2 धाव तिथे कंप्लीट झाल्यात. धावसंख्या इथून मात्र 2 ने वाढली जाईल, 15 वर जाऊन पोहोचते. आपण बघू शकतो 72 72चं टार्गेट आहे. इथून मात्र चांगली बॅटिंग येणं गरजेचं आहे, मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणि ते काम कोण करेल, ती जिम्मेदारी कोण करेल या संघाकडून. केवल इथून मात्र पुन्हा एकदा ब्लॉक ऑल बॉल. तर नाखुश आहेत आता मात्र त्यांचे ही ओनर, ज्या प्रकारे या शेवटच्या मॅच मध्ये त्यांच्या खेळाडूंनी ज्या प्रकारची एफर्ट देणं गरजेचं होतं, तिथे मात्र कुठेतरी चूक जी आपल्याला बघायला मिळाली. पुढचे 3 बॉल दरम्यानच आपण बघू शकतो पवन केनी चांगली गोलंदाजी करतोय. हॅवर्डचा बॉल इथून मात्र टप्पा बॉल नुसरी घेतला यष्टीच्या मागून डॉट बॉल साठी. तर इथून मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. प्लीज विनायक केनी यायचा पटकन. तर आपण बघू शकतो या आमचे हे प्रेक्षक वर्ग खरोखरच अक्षरशः. दरम्यान त्याच्या येतोय चेंडूचा इशारा. यस, इथून मात्र रिव्ह्यू सक्सेस होतोय. इथे मात्र वॉर्निंग येते या बॉल मध्ये. यानंतर लोअर फुटटॉसचा चेंडू होता. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने कार्पेटच्या स्थानी. चेंडूला फील्ड करेपर्यंत इथे मात्र थोडासा फंबल होताना काव्य नाईक उर्फ चिनू आपण बघतोय. तोवर इथे 2 धाव कंप्लीट होत आहेत. तर सामना आता कुठेतरी एकतर्फी इथे होतोय, कारण आपण बघू शकतो 14 बॉल 54 धाव्यांची इथे मात्र जुनी गरज असेल. आणि तसा पुढचा बॉल इथून मात्र डॉट बॉल. आता मात्र शेवटचा चेंडू. 13 बॉल 54 ची गरज असेल. प्रत्येक बॉल नंतर स्ट्राईक रेट इथे मात्र रिक्वायर्ड रन रेट वाढत असताना आतापर्यंत पाहिलं गेलं तर जवळपास 25-25 हे रिक्वायर्ड रन रेट होताना आपण बघू शकतोय.
शेवटचा बॉल. इथून मात्र हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग दिशेमध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट. एक धाव्यांचं रूपांतर पुन्हा एकदा 2 धाव्यांमध्ये होताना. तर बघता बघता इथे 4 षटक इथे कंप्लीट झाले. 4 षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि 4 षटकानंतर जर धावा जर पाहायला गेला तर मात्र 20च इथे खर्च केल्या गेल्यात. तर आपण बघू शकतोय आपले स्पॉन्सर आपल्याला जे लाभलेले आहेत या टुर्नामेंटमध्ये. भावीजी धर्ममेर यांच्या हस्ते ही ट्रॉफी, वैभव तामोरे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आपल्याला मिळाली आहे, त्याचबरोबर कल्पेश केनी गावचे सुपुत्र जे पोलीस कार्यदरात कामाला त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट, तसंच ब्रदर्स एंटरप्राइजेस कडनं म्हणजेच आशिष धर्ममेर व हर्षद प्रभू यांच्याकडनं बेस्ट बॅट्समॅन साठी बॅट, ब्रिजेश गावड यांच्याकडनं बेस्ट बॉलर साठी शूज. तसंही या मैदानामध्ये लोचन तिथे येतोय चेंडू घेऊन. पहिलाच बॉल, चांगला क्षेत्ररक्षण, डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न पंचांकडे मागितले येतात. यस, ज्या वेगाने पडत आला होता त्याच वेगाने मात्र तंबूच्या आसराला जावा लागेल दिशान द्यायला. विकेट. इथून मात्र गडी होत आहे बाद. त्याचबरोबर आपण बघितलं हुशार सदानंद पाटील म्हणजे आपले छोटू दादा, त्याचबरोबर श्री कुंदन जगदीश मोरे केजे एंटरप्राइजेस, तसंच रुक्मिणीताई अंबिरे, चंदन बॉस, श्री राकेश सावे, श्री तन्मेश पाटील, तसंच टाटा कंस्ट्रक्शन लिमिटेड RMS, त्याचबरोबर कोर कॉन्ट्रॅक्शन आणि जे आपल्याला गॉगल्स मिळाले होते आपण जे परिधान केलेत मॅन ऑफ द मॅच नंतर, मॅन ऑफ द मॅच साठी आमचे सर्वांचे लाडके गावातील श्री भरतदादा तामोरे यांच्याकडे गॉगल्स दरम्यानच होते विकेट आणि इथून मात्र विकेट्स मिळवून घेतलाय ती लोचनने. थँक्यू. आता मात्र कुठेतरी वाटते की सामन्यातील राहिलेली आहे औपचारिकता शिल्लक. इक्षित केनी आता मात्र इथे दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. तर ज्या प्रकारची फायनलची अपेक्षा करत होता हा प्रेक्षक वर्ग, त्या प्रकारची फायनल मात्र आपल्याला बघायला मिळेल नाही. वन साइड ही मॅच आपल्याला बघायला मिळते. पहिलाच 2 बॉल 2 विकेट लोचन हंबिरीच्या नावावर राहिली आहे. आतापर्यंत 1.3 चेंडूचा खेळ त्याने आतापर्यंत साकारला, त्यामध्ये मात्र 2 धावा देऊन 3 विकेट्स त्याने मिळवलेत. शेवटचे 3 बॉल धावसंख्या मात्र 20 वर स्थिरावलाय. चांगली गोलंदाजी करतोय लोचन. आणि तसा पुढचा बॉल, इथून मात्र पंचांचा डिसिजन काय येईल. तिथे मात्र रिव्ह्यू. तिथून मात्र डिसिजन पेंडिंग. आपण बघू शकतो आमचे लाडके मायबाप प्रेक्षक या अंतिम मॅच मध्ये दाखल झालेत. महिला वर्ग असो, बाल खेळाडू असो, हिवली गावातील समर्थक इथे मात्र भरभरून मात्र येतात. इथून मात्र फेअर डिलिव्हरी भरभरून मोठ्या संख्येने या मॅचचा आनंद घेतात. मैदानाच्या बाहेर येऊन लाईव्हच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत असताना या सर्व प्रेक्षकांचं आभार मानेन की तुम्ही गेले 3 दिवस एक प्रेक्षक वर्ग म्हणून या मॅचचा आनंद घेतात. लाईव्हच्या माध्यमातून असो किंवा मैदानाच्या बाहेरून असो, म्हटलं जाताना कुठलं क्षेत्र कुठलंही असो, नेहमीच प्रेक्षक वर्ग त्या क्षेत्रातील हा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. जर प्रेक्षक वर्ग नसेल ना तर त्या क्षेत्राला ही किंमत राहत नाही, अर्थ उरत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातील या प्रेक्षकांना नेहमीच आपण
महत्वाचं मानलं जातं आणि तेच प्रेक्षक मायबाप वर्ग आपण लिहा या मॅच साठी सकाळच्या सत्रापासून ते संध्याकाळच्या सत्रापर्यंत या मैदानाच्या बाहेरून आपला आनंद घेत असतात. तर थँक्यू सो मच प्रेक्षक वर्ग. नक्कीच तुमचं मी आभार या जीपीएच्या माध्यमातून मानेन. दरम्यान सोडूया 5 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 5 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर मात्र 23 6 विकेट्स तिथे गमावून बसलेत. आता मात्र इथून जर पाहिलं गेलं तर 6 बॉल मध्ये जमवावे लागतील धावा. 6 बॉल 49 धावा इथून मात्र जमवावी लागतील. तर आपण बघू शकतो या ऑन स्क्रीन विश नेटवर्क लाईव्ह जबरदस्त विश नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला जी क्वालिटी मिळाली आहे दरम्यानच क्वालिटी ब्रँडेड कॅच तिथे पकडला गेला आणि क्वालिटीची दाखवतो आमचा विश नेटवर्कची ही संपूर्ण टीम आपण पाहिली आहे. गेल्या 3 दिवस या स्पर्धेत ते मात्र भरभरून मेहनत घेतात. सकाळच्या सत्रापासून ते संध्याकाळच्या सत्रापर्यंत अक्षरशः मी म्हटलं गेलं तर त्या कॅमेरामॅनचं नक्कीच तारीफ होईल. ज्या पद्धतीने या कडकडत्या उन्हात सकाळच्या सत्रात आपण पाहिलं गेलं त्या थंडीच्या मोसमात ते मात्र त्या तंबूमध्ये असतात आणि एक जागी बसून हे छायाचित्राचं टिपण ते करतात. हँड्स ऑफ या संपूर्ण टीमला, या कॅमेरामॅनच्या विश नेटवर्कच्या या संपूर्ण टीमला खरोखरच सलामी असेल तुमची या जीपीएच्या माध्यमातून ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला लाईव्ह कव्हरेज दिला. खरोखर सर्वजण खुश आहेत या तुमच्या नेटवर्किंगला. ज्या पद्धतीने तुमची स्पष्टता या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही पाहिली गेली आहे खरोखरच प्रशंसनीय आपण पाहिली. तर शेवटची मॅच ही बघता बघता इथे मात्र परिपूर्ण होत असताना शेवटचे हे 4 चेंडू या स्पर्धेतील या पर्वातील आपल्याला बघायला मिळतील. नवनाथ पागधरेच्या माध्यमातून आपण बघू शकतो 9ला ज्यांनी मागच्या मॅच मध्ये 6 बॉल 23 धावांची गरज असताना मात्र शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आणली होती. तोच मात्र गोलंदाज सामना इथून मात्र एकतर्फी झालाय. इथून मिडफील्ड चौकार येतोय. तर नक्कीच आपण बघितलं जस्ट पाहिलं गेलंय युट्यूबच्या माध्यमातून आपण बघू शकतो की बिग फाईट आपल्याला बघायला मिळते ऑन स्क्रीन. एसटीच्या मागून एक बिग फाईट आपल्याला बिग बॅटल जो बघायला मिळतोय. एक सामना मैदानाच्या आतमध्ये, दुसरा सामना मैदानाच्या बाहेरून आपण बघू शकतोय. टोकपड्याच्या बाजूने जी बिग बॅटल चालू आहे दोन प्राण्यांच्या माध्यमातून नक्कीच लाईव्ह आमच्या इथे जातील आणि आपण बघू शकता युट्यूब लाईव्ह वर सामना चालू झालेला आहे त्यांचा. इथे आपला सामना संपतोय, तिथे त्यांचा सामना चालू होतोय. चला लक्ष द्यायचंय जे खेळाडू तिथे आहेत मागून लोचन. आता बसूनच मला वाटते ट्रॉफी पर्यंत पोहोचतील तुम्ही. तर शेवटचा बॉल इथून मात्र असेल शिल्लक या टुर्नामेंट मधील शेवटचा बॉल. इथे मात्र शेवटची मॅच आपण पाहिली. मराठा वॉरियर्स दीर्घ एंटरप्राइजेस अशी ही मॅच आपल्याला बघायला मिळाली. शेवटचा बॉल आणि या स्पर्धेतील या जीपीएलचा अंतिम सामना इथे मात्र विजय होतोय मराठा वॉरियर्स संघ. जबरदस्त मॅच. मॅच आणि जोरदार डीजे इथून वाजवायचा या मराठा वॉरियर्स साठी.